नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये शेअर मार्केटमध्ये महत्त्वाचे शब्द व त्याचा काय अर्थ होतो याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे। तर व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक व काळजीपूर्वक ऐका। जे शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत किंवा जे शेअर मार्केटमध्ये अगोदरच गुंतवणूक करतात पण त्यांना काही शब्दाची माहिती नसते, तर आपण या शब्दाची माहिती सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे। तर पहिला शब्द आहे शेअर म्हणजे काय किंवा स्टॉक म्हणजे काय। आता स्टॉक म्हणजे आपण गुंतवणूक केलेल्या एखाद्या कंपनीत घेतलेला हा हिस्सा असतो। जेवढे शेअर्स आपल्याकडे असतात तेवढ्या प्रमाणात आपण त्या कंपनीचे हिस्सेदार असतो, यालाच आपण शेअर्स असं म्हणतो। दुसरा शब्द आहे शेअर होल्डर म्हणजे काय। तर बऱ्याच जणांना माहिती नसतं। शेअर होल्डर म्हणजे जेव्हा गुंतवणूकदार एका कंपनीचा शेअर्स खरेदी करतो जास्त काळासाठी, लॉंग टर्मसाठी, त्यावेळेस तो कंपनीचा त्या शेअर होल्डर होत असतो। त्याला आपण मराठीमध्ये शेअरधारक सुद्धा म्हणू शकतो। तिसरा मुद्दा आहे पोर्टफोलिओ म्हणजे काय। पोर्टफोलिओ म्हणजे गुंतवणूकदाराने जर समजा एका दिवसापेक्षा जास्त 4 महिने, 6 महिने किंवा अमर्यादित काळासाठी शेअर्स घेऊन ठेवलेला आहे, तो पोर्टफोलिओमध्ये शेअर्स जमा होतो। याचं उदाहरण घ्यायचं असेल तर समजा आपल्याकडे 4 कंपनीचे शेअर आपण खरेदी केलेले आहेत, तर त्या 4 कंपनीचे वेगवेगळे शेअर्स एकाच पोर्टफोलिओमध्ये येतात। त्या पोर्टफोलिओमध्ये काय समजतं तर आपल्याला त्या कंपनीच्या शेअर्समध्ये आपण एकूण गुंतवणूक किती केलेली आहे, त्या शेअर्समध्ये किती लॉस झालेला आहे, तो शेअर्स कोणत्या दिवशी घेऊन ठेवलेला आहे, या सर्व कंपनीची व सर्व डिटेल्स शेअर्सची त्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला बघायला मिळते। पुढचा शब्द आहे IPO। IPO म्हणजे काय तर IPOचं पूर्ण नाव इनिशियल पब्लिक ऑफर। जेव्हा एखाद्या कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा ती कंपनी काही हिस्सा शेअर्सच्या माध्यमातून शेअर बाजारामध्ये विकून ते भांडवल उभारण्यासाठी शेअर्सची विक्री करते। यालाच आपण एखाद्या कंपनीचा IPO आला असं म्हणतो। आता पुढचा शब्द आहे इंट्राडे। आता आपण ऐकलं असेल की आपण इंट्राडे ट्रेडिंग करतो, हा इंट्राडे करतो असं ऐकलं असेल। जेव्हा गुंतवणूकदार एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये त्याच दिवशी खरेदी करतो आणि त्याच दिवशी त्या शेअर्सची विक्री करतो, त्यावेळेस आपण त्याला इंट्राडे ट्रेडिंग असं म्हणतो। आता याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मार्केट सकाळी 9:15 चालू होते आणि 3 वाजता बंद होते। तर समजा 9:15 आणि 3 वाजेपर्यंत जी काही शेअर्सची आपण खरेदी विक्री करतो त्याला आपण इंट्राडे ट्रेडिंग असं म्हणतो। आता पुढचा शब्द आहे डिलिव्हरी म्हणजे काय। आता डिलिव्हरी म्हणजे जेव्हा गुंतवणूकदार 1 दिवसापेक्षा जास्त काळासाठी म्हणजे 6 महिन्यासाठी असेल, वर्षभरासाठी असेल किंवा अमर्यादित काळासाठी गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी करून ठेवणार असेल, तर त्याला आपण डिलिव्हरीमध्ये खरेदी केलो असं म्हणतो। आता तो डिलिव्हरीमध्ये खरेदी केलेला शेअर्स हा पोर्टफोलिओमध्ये जातो, कारण आपल्याला कधीही त्याची किंमत, खरेदी विक्री, त्याच्यामध्ये झालेला तोटा, नफा हा आपल्याला त्या ठिकाणावरून बघता येऊ शकतो। पुढचा शब्द आहे डिव्हिडंड। याला आपण मराठीमध्ये लाभांश असं म्हणतो। आता ज्यावेळेस गुंतवणूकदाराने ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहेत त्या कंपनीला जर प्रॉफिट झाला तर ती कंपनी पैसे दुसऱ्या ठिकाणी गुंतवणूक करते किंवा तीच शेअर होल्डर भागधारकांना याचे वाटप करून म्हणजे लाभांश वाटप करते। जे काही शेअर होल्डर्स आहेत त्या कंपनीचे त्यांना काही प्रमाणामध्ये ज्यांच्याकडे जेवढे शेअर्स आहेत त्या प्रमाणामध्ये तो लाभांश वाटप केला जातो, यालाच आपण डिव्हिडंड असं म्हणतो। आता पुढचा शब्द आहे बोनस शेअर्स। आता बऱ्याच जणांनी बोनस शेअर्स असं ऐकलेलं असेल, अगोदरच्या जुन्या कंपनीने बोनस शेअर्स दिले, एवढे बोनस शेअर्स दिले। बोनस शेअर्स म्हणजे जर गुंतवणूकदाराकडे लॉंग टर्मसाठी त्या कंपनीचे शेअर्स असतील तर कंपनीने कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा चार्जेस न घेता जे काही कंपनीचे शेअर होल्डर जुने भागधारक आहेत त्यांना काही प्रमाणामध्ये, जर समजा 4 शेअर्स असतील तर त्यांना 2 शेअर्स बोनस, ज्यांच्याकडे 10 शेअर्स असतील त्यांना 5 शेअर्स बोनस, अशा प्रमाणामध्ये कंपनी हे बोनस शेअर्स भागधारकांना देत असते। बोनस शेअर्स जसं की विप्रो कंपनीसारखे असे बरेच शेअर्स, बोनस शेअर्स या कंपन्या देत असतात। आता पुढचा शब्द आहे की मार्जिन म्हणजे काय। जर गुंतवणूकदाराला शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी जे काय ब्रोकर, डीमॅट अकाउंट असते त्यांच्याकडून लिमिट स्वरूपामध्ये काही पैसे दिले जातात, त्यालाच आपण मार्जिन म्हणतो। आता उदाहरणामधून समजून घ्यायचं असेल तर समजा माझ्याकडे डीमॅट अकाउंटमध्ये 10,000 रुपये आहेत, त्यावर ब्रोकरने जर 5 पट लिमिट दिली तर माझे 50,000 रुपये होतील। तर त्या 50,000 रुपये जर माझ्या अकाउंटमध्ये 10,000 असतील तर मी 50,000 रुपयांचे शेअर्सची इंट्राडेमध्ये खरेदी आणि विक्री करू शकतो, यालाच आपण मार्जिन असं म्हणतो। आता पुढचा शब्द आहे की अप्पर सर्किट म्हणजे काय।
आता बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलं असेल शेअर्सला अप्पर सर्किट लागलं, लोअर सर्किट लागलं. अप्पर सर्किट म्हणजे सेबीने संस्थेने एक शेअर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अप्पर आणि लोअर सर्किट हे लावलेलं असतं. आता जर समजा एका शेअर्सची किंमत 100 रुपये आहे आणि त्याचं अप्पर सर्किट हे 10% असेल, तर समजा 10%च्या वर म्हणजे 110च्या वर त्या कंपनीचा शेअर्स जाणार नाही, कारण त्याला अप्पर सर्किट लागल्यामुळे त्या कंपनी तेवढी किंमत वर जाऊ शकत नाही. कारण तेवढ्या किमतीला हे खरेदीदार असतात पण विक्रेते नसतात, त्यामुळे हे अप्पर सर्किट लावलेले असते. आता पुढचा शब्द आहे लोअर सर्किट. लोअर सर्किट हे पण अप्पर सर्किट सारखंच आहे. लोअर सर्किट म्हणजे जर समजा कंपनीचा शेअर्स 100 रुपयाला असेल तर त्याची किंमत लोअर सर्किट 10%चा असेल तर तो 90 रुपयाला लोअर सर्किटला लागतो. जसं की समजून घेऊया आपण, जर समजा विक्रेते जास्त असतात पण खरेदीदार हे कमी असतात, त्याच्यामुळे शेअर्सला हे लोअर सर्किट लागतं. यालाच आपण लोअर सर्किट असं म्हणू शकतो. आता यामध्ये अप्पर सर्किट आणि लोअर सर्किटमध्ये कंपनीमध्ये दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये बदल होऊ शकतो, आणखीन त्याचे लिमिटमध्ये बदल केला जाऊ शकतो. आपण यालाच अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट असं म्हणतो. मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती कामाची वाटली असेल किंवा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यामुळे अशीच बेसिक शेअर मार्केटबद्दल मराठीमध्ये माहिती आपल्याला शिकायला मिळेल. व हा व्हिडिओ तुमच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असलेल्या किंवा करणार असलेल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.